पाऊस चालू झालाय, सगळे कपडे वगैरे पटापटा पटापटा घरात आणले. वत्सलाजी लसूण सोलाल्यात. लाईट पण गेलेली आहे आणि पावसाने काय केले माहिती का, रोजच 4 वाजले की पाऊस चालू होतोय. सगळं घरातलं काम आवरून घेतली, म्हणलं पिठाची जरा गिरणी लावावं, तर लगेच पावसाने घातला गोंधळ. ही सगळे भिजून आलेत घरात पळत. काय झालं, भिजलो का? वत्सलाजीचं म्हणजे चाललंय बाबा हळूहळू आपलं लसूण सोलायचं आणि आमचं चाललंय बाहेर पळापळ. आज बाबा पण आले होते आपल्या घरला. लुसूला घरात आणले. पै लुसूला तर लय भीती वाटते पावसाची. पहिलं घरात पाहिजे लुसूला, आणि बसलं तर हातरून पाहिजे. हा हाय का नाही लुसू? जुलीला पण वरती नेले. लय वारं कावरून पाऊस. हे दोन्ही उभारल्यात इकडं. बाप रे. आमचे कपडे पण बाहेरच राहिले माहितीये का, भिजले. आमचे ते पडदे वगैरे होते जरा दिलेले, आणि वारं किती सुटले. बापरे बापरे बापरे, भरपूर वार आहे बरं. असं हे वाटणं गेले पण लय वार आहे. हा गाडीवरचा कपडा पण निघून पडला. हा वार लय सुटले. मग काय तर सगळ्यालाच लपा वाटते. वारं सुटलं की काय वाटतं, सगळ्याला वाटतंय पाऊस आला की. मग लय वार आहे. वरती काय चाललंय बघून येऊया लगेच. हातासारखं वरती जाते. जिन्यावर पाणी सांडाले बघ. नाही 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 नाही, जिन्यावर सगळं पाणी सांडलंय. पाय निसटतील. पाऊस असा आहे. लुसू तू येऊ नको माझ्या माग, तू खाली बस. बापरे, सगळा जिना ओला झाला. अफाट जायची पण भीती वाटायला लागली जिन्यावरून. पूर्ण पाणी पाणी. पाऊस असा आहे ना म्हणून. आता कुणालाच येऊ नाही द्यावं लागणार आहे इकडं. राहू दे आता, काय करू नका, गोंधळ घालू नका सगळेजण मिळून. ते बेड वक्त वडावे लागतील. बेड ही बेड वडायचंय. तू सरक बाजूला, तू सरक. मंगल मावशी इकडे, ही बेड इकडे घे, इकडं मध्ये वडून घे. घ्या वडून मध्ये थोडस. हा मी जरा वडू लागते. आणि हा बेड आमच्या छकुलीचा आहे. भंडारीच्या नंतर माझी छकुली याच्यावर बसते. छोटासा बेड आणि छोटीशी छकुली. काय छकुले? हा मग सांगाव का नाही माझा बेड भिजालाय वगैरे काही? पाऊस येत होता कसं सांगायचं आई? आणि हिला कोण उठ म्हणते का नाही? काय करायचं हिचं काय नाही. उठवा तिला, उठवा, लक्ष देत जावा. मात्र आजी इकडे डोक्याला लागल. पाऊस यायलाय, काय करायचं? चल घरात, घरात चला, घरात चला. कुंभार, अरे वाद करू नका. हिला घरात घेऊन जावा. मंगलमावशी खुर्च्या काढ इकडे जरा. मंगलमावशी शिवाय कुंभार शिवाय कोण नाही हात कुणाला लावत. चला हिला मध्ये द्या. चला 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 न्या न्या. हळूहळू हळूहळू हळूहळू. पडल पडल पडल. हा न्या. मध्ये पाऊस लागत नाही. थोडस कमी वाटतंय जरा. सगळं पाणी पाणी झालं. छोटासा सडाका आला, पण त्याने सगळं माझ्या आजी लोकांची धावपळ केली, पळापळ केली. पळतच सुटले सगळे घरामध्ये माहितीये का. एवढं तेवढं गळत नाही बाबा. ही तेवढं गरम आहे, मस्त आहे. म्हाताऱ्या जेव. गरम आहे का? हा खाटावर बस की तू. हा ते काय हाय की बारक ना, तू खाटावर बस की. खाली का बसली तू? वरी बस की. वरी बस, वरी बस. नाही नाही नाही, तिला धरायची गरज नाही. बरोबर बसेल ती. हा बरोबर बसेल. हा शाबाश. असू द्या. सगळ्यांचे कपडे घड्या घालून नीट व्यवस्थित ठेवा. पळू पळू कपडे आण, पळू पळू ही कर. होय ओ कुंभार मॅडम, सगळ्यांचे कपडे व्यवस्थित ठेवा घडे करून. हा ज्याचे त्याचे कपडे ज्याचे त्याला देऊन टाका. हा मंगलमावशी त्या खिडकीतून नाही ना गळत? असा पाऊस आल्यावर गळते इकडून. तिकडच्या घरात आपल्या हा गळत असेल ना काही. कुठल्या तिकडच्या घरात? पड्यालच्या ह्याच घरात गळाले. पल्याड नाही, आल्याडच एक घर आहे आपलं. हा पड्यालची वस्ती, नळाच्या पड्याला. नळाच्या पल्याड एक वस्ती आहे, तिथं बी गळाले. काय करू? तिकडचं नीट करून मग इकडं आले पळत.
तू भिजली असतीस त्या टेबलाच्या खाली काय तुझं गटूड आहे का? तिथं नाही पाणी घेतलंय. पाणी पण त्या टेबला खाली काय आहे तुझं? रोज झोपते ना तिथं. अगं पण काय गटूड आहे का तुझं त्या टेबला खाली आहे? कितीदा सांगा तुला तिथं बसू नको म्हणून. हा मला म्हणते जग तिथं. कोण म्हणत नाही तुला? उगा मनाने काहीतरी बाता मारून. नाही आखी म्हणते गे माझी. कोण आखी म्हणते? हे आखी कोणची आखी? माझी सुप्ती. काय नाव आहे तिचं? मला म्हणते जग तुझ्या कोपटात. जा तुझ्या कोपटात. हा ते कोपट आहे का? कोण म्हणतं तिला जा कोपटात म्हणून? आपण नाही म्हणत पोपटात जा म्हणून. आपण जा म्हणतच नाही. काय आमच्या घरामध्ये पसारा, कसा पसारा आहे माझ्या घरामध्ये. माझे हे आजी लोक काय सांगू. सरक बघू दे काय टाकले इकडं. काय करायचंय? काय गाद्यान फिद्यान तिथल्या गाद्या आणून खाटावर टाकल्यात मंगलमावशीच्या. हा इथं एवढा पसारा. हा हा पोटाची पूजा करावी लागते रोज. पोटपूजा नाही भिजली पाहिजे, हाय का नाही? काही भिजलं तरी चालेल, चालेल पण पण या काय मला पाहिजे. कशी बोलते. मोनाजी झालं का ग? बघा कुणाचं काय तर कुणाचं काय. आमच्या मोनाजीचा पडदा शिवायचं चालू होतं. थँक्यू. मी मगाशी दिला होता. मला नाही वाटलं की तू एवढं सिरियस घेऊन लगेच शिवलंय. लगेच शिवलं. ती म्हटली पार्वती लवकर शिव लवकर शिव बघितलं? लवकर शिवलं. नाही नाही छान शिवलंय. पण मोनाजी आमची एक नंबर कारागीर आहे. शिवण क्लासची कारागीर आहे. होय शिवण क्लासची कारागीर आहे. पडशील पडशील. आणि सुई नीट ठेव. हा हा नीट ठेव. टोचल पिचल. हा डब्यात ठेव. आता हे पुसून घेऊ. जरा कमी झालाय पाऊस, वारं पण कमी झालं. आणि जुलीने जागा केली. माझ्या ह्या सगळ्या बोलण्याच्या नादात मी जुलीकडे लक्ष दिलं नाही. जुलीने स्वतःहून जागा केली आणि जाऊन बसली तिकडं. अख्खी इकडं ओलं झालेलं आहे आणि अजिबात ह्यांना ओलं आवडत नाही. चला आजी फक्त घरात असतात इकडं. सगळी लोक दडून तिकडं बसलेत. आजोबा पेपर वाचतायत. रोहन दादा काहीतरी करतोय. रोहन दादा काय म्हणतोय? पाऊस येतोय ना, चांगला पाऊस येतो. आणि तुझा लालू काय म्हणतोय? आता छान एकदम आता जरा. हा काय माय त्या लाल्याची मय आहे रे देवा. आता वाघोलीला निघाला होता गोळ्या आणायला. हा ना, आपल्या गोळ्या आणायच्या जरा. होय लालू नशीब आलाय बाबा तू. होय चला आजी. दादा नशीब आलाय म्हटलं. हा किती शेवा चालली आहे. चला आजी किती सेवा चालली. सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत असते. तर आपल्या आजी लोक इकडे बसलेत सगळे. काय म्हणताय पाऊस? हा कुणाला भीती वाटायला लागली? हा सगळ्याला पावसाचा गडगडाटच आहे तेवढा. तर तुम्हाला एक सांगायचंय मला सगळ्यांना. तुम्हाला नाही वाटत आहे का तुमच्या ह्या आजींचं लवकर घर व्हावं, ह्यांना लवकर मदत आपण करावं? हा आम्ही किती दिवस अशा अडचणीत राहावं म्हणा. मदत करा म्हणा. सगळेजण पुढे या. तुम्हाला सगळ्यांनी आम्हाला मदत करा. खूप साऱ्या अडचणी येतात बघा. काय करायचं? हे असं गाद्या आणून टाकल्यात. हा असा पसारा टाकला इकडं. कसं झोपायचं सांगा बरं रात्रभर जर पाऊस आला तर आपल्या ह्या सगळ्या आजी लोकांनी. तर तुम्हाला सगळ्याला परत एकदा विनंती आहे बघा माझी. लवकर काम व्हावं बघा आपल्या घराचं. त्याच्यासाठी मदत करा तुम्ही सगळ्यांनी मिळून. आहे का नाही? होय सगळ्यांनी मिळून मदत करा लवकर. बापरे 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 बापरे. खरंच लय पाऊस आहे. म्हणजे लय पाऊस आहे. भन्नाट पाऊस आहे. कुमार मॅडम झोपलो का काय? हा का बरं गपचूप बसला? निवांत. काय सांगायचंय? पाऊस आणि पसारा. तुम्ही सांगा आता मला. रात्रभर जर पाऊस आला तर आपल्या ताईंनी कसं करायचं ह्या आजी लोकांना घेऊन? हा तुम्हाला नाही वाटत आहे का की लवकर घर व्हावं ताईचं, ह्या आजींचं? आता बघा तिकडं पण गळायला लागलं. पाऊस चालू झाला की खिडकीतून पाणी यायला लागलं. किती
किती धावपळ आमच्या जीवाची होते माहितीये का. म्हणून मला रडकुंडी येते माझा जीव कधी कधी. मला ह्या माझ्या आजींना आहे ना एक छान घरात घेऊन जायचे, कारण खूप पसारा उचलावा लागतो दरवेळेस, आम्हाला पळावं लागतं खूपच. काय आता तिकडून पाणी येलं, मंगलमावशीने बेड वळला, जिकडं बघल तिकडं पसारा आणि जिकडं बघल तिकडं बेड. पसारा का असे ना, पसाऱ्याचं काही नाहीये, पण पसारा ठेवायचा का ह्यांना झोपायला जागा द्यायची. असं भुसा कुठं आ? ठेवायला भुसा काय कुठं ठेवले भुसा भुसा ग बुका, गुरांचा भुसा ग. काय म्हणते काय माहिती हिनं. कसा मग बाहेर येऊ नका हा, आणि घाबर नका आणि काय येऊ नका बाहेर हा. मी चमक दिलंय बाहेर याला बेवच वाटत आहे आम्हाला ना. हा ते वैजंताला ध्यान ठेवा. कसं होतं पाणी आणि पावसात आहे ना त्यांना जास्त होतं हा. बसा मग सगळेजण, चहा करून देते जरा खालून हा. हा हा कारभार भरून आशीर्वाद देऊ आणि आम्हाला मदत करा. लवकर घर होईल होईल. चला हे असं आहे. थोडा पाऊस आल्यावर तर एवढं होतं, जास्त पाऊस आल्यावर तर विचारच नाही करू शकत तुम्ही. आता इकडे सगळं पाणी पाणी झालं इथं. आणि जुले बाय माझी बसले इकडं हा. काय होतं बाईला माझ्या पायऱ्यापासून घेतलं, जरा पाणी पाणी झालं होतं सगळीकडे. पोतं टाकते कोरडं. उठ इथून, पोत्यावर बस बाय, पोत्यावर बस जरा. आणि तुला तिकडं बांधायला लावते मी, कसं वळून बघायला लागले बघितलं का. आणि खाली आहे काय करू, कुत्रे मांजरं सगळ्यांना बघावं लागतं पाऊस आल्यावर बी. आपल्याला वाटतं का भिजू द्यावं, मुखाची वाय सांगता येत नाही. काय केलंय का दुसराने हा. लगेच ह्यांना पण मध्ये घ्यावं लागतं पाऊस आलं की, पट्ट पिण्यामध्ये घ्यायचं, नाहीतर लय घाबरतात. विजा कडकडाले की तिथं पण गळाला आले वाटतं. दारच लावून घेतले मी, गेटच लावून घेतलं. सगळे कपडे टाकले होते तिकडं, सगळं भिजून गेलं माहिती आहे का ते सगळं तिकडं. झाडं छान आहेत, मस्त आहेत, झाडांना खूप छान वाटते पाऊस पडते तर. आणि पाऊस पाहिजे बरं, पावसाला दोष नाही देते मी कधीच. पाऊस आपल्याला पाहिजे, पाऊस नाही तर कसं होणार आपलं. पण घर पण चांगलं पाहिजे ना आपल्याला बसायला उठायला. आपण कुठे एक दोनच माणसं राहतोय, आपण एवढी लोक राहतोय की आपल्या तेवढ्या लोकांना घेऊन कसं पळायचं बरं पाऊस आल्यावर. ह्याच्यासाठी मला असं वाटतं की लवकर आपलं घर व्हावं.